पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला भारतीय ऑपरेशन सिंदूरद्वारे कठोर प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय सैन्य दलाच्या शौर्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी ठाण्यात शिवसेनेच्या वतीनं भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आले होते। या तिरंगा रॅलीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे सहभागी झाले। ठाणे शहरातील कोटनाका परिसरातील शहीद स्तंभाला तसेच महापराक्रमी योद्धे, स्वराज्य रक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून वंदे मातरम, भारत माता की जय, जय जवान जय किसान अशा घोषणा देत व तिन्ही सैन्य दलाचा जय जयकार करत ही रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये असंख्य शिवसैनिक आणि ठाणेकरांनी सहभाग घेत भारतीय सैन्य दलाने दाखवलेल्या त्याग, बलिदान आणि धाडसाचं कौतुक केलंय। प्रत्येक भारतीय नागरिक हा सैन्य दलाच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचा संदेश या रॅलीद्वारे देण्यात आलाय। देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी प्रत्येक भारतीय नागरिकांच्या मनातील भावना ओळखून पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप नागरिकांच्या कुटुंबियांच्या वतीने पाकिस्तानचा बदला घेतला असल्याचं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव राम रेपाळे, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेवक मनोज शिंदे, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या पहलगाम मध्ये आपल्या बहिणींचं कुंकू पुसलं, त्याचा ऑपरेशन सिंदूरने बदला घेतला। खून का बदला खून से, ईद का जवाब पत्थर से। आणि आता तर प्रधानमंत्री म्हणाले गोली चलेगी तो तोप गोला चलेगा। आणि म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं पण अभिनंदन करतो आणि लष्कराच्या तिन्ही सेना यांचे अभिनंदन करतो। आणि म्हणून त्यांच्या पाठीशी पूर्ण देश आहे, म्हणून ही तिरंगा रॅली काढलेली आहे।